नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण बसलेले असताना राया आणि राणी तिथे येतात. राया म्हणतो की मामी, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. राघव म्हणतो की राया, तुमचं जर खूप महत्त्वाचं काम नसेल तर आजच्या दिवस प्लीज घरीच थांबा ना. राया म्हणतो की का रे, काय झालं? राघव म्हणतो की काही झालं नाही आहे, महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. रत्नाकर म्हणतो की काय झालं राघव, तो कांता पुन्हा त्रास तर देत नाही आहे ना तुम्हाला? राघव म्हणतो की नाही बाबा, पण त्याच्यामुळे जी गोष्ट अर्धवट राहिली होती ती पूर्ण करायची. राजश्री म्हणते की कसलं काम, केस तर संपली आहे ना? राघव म्हणतो की हो आई, तरी पण एक काम बाकी आहे, माझं आणि सिंधूचं लग्न. आणि हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. राघव म्हणतो की हो. राघव रायाला म्हणतो की आम्हाला लग्न खूप छान सेलिब्रेट करायचं आहे आणि अगदी आनंदाने सर्व काही करायचं आहे, म्हणून तू बाहेर जाऊ नकोस. राया म्हणतो की येस ऑफकोर्स. तो राणीला म्हणतो की राणी, आपण जर उद्या शॉपिंगला गेलो तर चालेल का? त्यावर राणी म्हणते की हो चालेल. राजश्री विचारते की मग कधी लावून द्यायचं तुमच्या दोघांचं लग्न? त्यावर राघव म्हणतो की लगेच, आजच. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. रत्नाकर म्हणतो की अरे वा, मस्तच, आता लगेचच तयारीला लागावं लागेल. ऋषभ, तयारीला लागायला हवं, गुरुजींना कॉल कर. ऋषभसुद्धा हो म्हणतो. रुक्मिणी म्हणते की आजच लग्न करायचं, अरे काही तयारीला वेळ लागतो की नाही? राजश्री म्हणते की वहिनी, सगळी तयारी झाली आहे, स्वयंपाकाचं मी बघते. रुक्मिणी म्हणते की स्वयंपाक तर तूच करणार आहेस आणि तू तर उत्कृष्ट स्वयंपाक बनवते आणि तुझ्या हातचा स्वयंपाक आम्हाला आवडतो. पण बाकीचीही कामं असतात ना, आज सांगायचं ना आज लग्न करायचं, बाकीची सुद्धा कामं बघायला लागतात राघव. रेश्मा, तू एक काम करायचं, गुरुजींना जे काही साहित्य लागेल ते सगळं तू बघायचंस आणि राजश्रीला स्वयंपाकात मदत करायची आणि सिंधूला छान सजवायचं. त्यावर रेश्मा म्हणते की हो करते. राजश्री म्हणते की बरं मी काय म्हणते, आम्ही सगळ्या बायका नवरीकडून आणि ऋषभ म्हणतो की आम्ही सर्व पुरुष नवऱ्याकडून. ऋषभ रायाला विचारतो की राया दादा चालेल ना? राया म्हणतो की हो चालेल. सिंधू म्हणते की राया भाऊजी, असं कसं काय चालेल? तुम्ही तर स्वतःला माझा भाऊ समजता ना, मग असं कसं? राया म्हणतो की अरे हो, ते पण खरं आहे, बरं मी सिंधूकडून. राघव म्हणतो की राया, ही चिटिंग आहे बरं का, सिंधू आल्यापासून तू एकदाही माझी बाजू घेतली नाहीयेस. राया म्हणतो की अरे त्यात एवढं चिडतोयस काय? राघव म्हणतो की चिडणार नाही तर काय करणार, माझा भाऊ सारखी पार्टी बदलतोय. भावा, तू तर बदललास. त्यावर राया म्हणतो की अरे भावा, ज्याची बहीण एवढी गोड आहे तो टीम तर बदलणारच ना. राणीला मात्र राया जे सिंधूचं कौतुक करत असतो त्याचा खूप राग येत असतो. राजश्री म्हणते की आता वेळ वाया घालू नका, पटकन कामाला लागा. तर इकडे कांता हा प्राणायाम करत असतो. त्यावेळी वकील तिथे येतात. वकील कांताला सांगतात की तुम्हाला बेल मिळणं कठीण आहे, म्हणजे तुमच्या वडिलांची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे ना, त्यांना रेड हँड पकडलं आहे, त्यामुळे त्यांना इतक्यात बेल मिळेल असं नाही वाटत आहे, त्यामुळं आपल्याला थोडं दिवस थांबावं लागेल. कांता त्याच्या खिशातून बंदूक काढतो आणि वकिलाच्या छातीवर लावतो. कांता म्हणतो की आता पण नाही आणि बिन नाही, तू मला ओळखतोस ना, मला नाही ऐकायची सवय आहे का? नाही ना, तुला पाहिजे तेवढा पैसा घे, वाटेल त्याच्याशी सेटिंग लाव, पण पप्पा हे सुटलेच पाहिजे. वकील म्हणतो की हो मी प्रयत्न करतो. कांता म्हणतो की प्रयत्न नाही, रिझल्ट पाहिजे मला. वकील खूप घाबरलेला असतो आणि तो हो म्हणून तिथून निघून जातो. कांताचा साथीदार तिथे आलेला असतो. तो म्हणतो की भाऊ, राघव आणि ती सिंधू म्हणे परत लग्न करताय आणि आज त्यांचं खरं खरं लग्न आहे. हे ऐकून कांताला खूप राग येतो आणि तो त्याच्या साथीदाराला खाली ओढतो, त्याच्या डोक्यावर बंदूक लावतो. त्यावर त्याचा साथीदार म्हणतो की दादा, हो मला का मारताय, मी तर फक्त सांगितलंय. कांता म्हणतो की तुला जे कळलंय ते खरं आहे का? त्यावर तो म्हणतो की हो भाऊ, नक्की. आणि मग कांता म्हणत असतो की सिंधू, तुला इतक्या वेळ सांगून सुद्धा अक्कल आली नाही ना, आता तुला सांगून नाही तर करून दाखवण्याची वेळ आली आहे. तर इकडे लग्नाचं सर्व डेकोरेशन झालेलं असतं, पूजेची सर्व तयारी झालेली असते. रागिनी, राखी सर्वजण आलेले असतात. नवरा मुलगा राघव देखील आलेला असतो. नवरा मुलगा राघव सुद्धा आलेला असतो, त्यामुळे रजनी राघवला ओवाळते. राखी म्हणते की आत्या, मला पण ओवाळायचं आहे ना, माझ्याकडे पण देतात. आणि मग राखीसुद्धा राघवला ओवाळते. ओवाळून झाल्यावर रजनी राघवला म्हणते की लग्नानंतर तू माझ्या फ्रेंडला अगदी हॅपी हॅपी ठेव हा, आणि समजा मी नाही केलं तर आई तुला पनिश करेल. हो ना ग आई? त्यावर रुक्मिणी म्हणते की हो. रुक्मिणी म्हणते की पण राखी, मला काय वाटतं तशी वेळच येणार नाही, कारण आपला राघव तुझ्या फ्रेंडशी वाईट वागणारच नाही. राखी राघवला म्हणते की मग नाही करणार ना तू? त्यावर राघव म्हणतो की अजिबात नाही. रुक्मिणी म्हणते की खरं सांगू का, आज मला जरा विचित्रच वाटतंय. राघव म्हणतो की काय झालं? राघव म्हणतो की अरे काय काय त्यात, आमच्या मुलाचं जावयासारखं स्वागत करतोय.
राया म्हणतो की हो मामी हे खरं आहे, पण माझी मज्जा आहे बाबा की मी सिंधूच्या बाजूने. याचा अर्थ नवरीचा भाऊ म्हणून मला याचा कान पिळता येणार आहे. ऋतुराज म्हणतो की हो हो खरं आहे, मुलीच्या भावाने कान पिळायलाच हवा. पिळ पिळ तू कान पिळ त्याचा. रजनी सुद्धा म्हणते की हो हो कान तर पिळायलाच हवा. राघव म्हणतो की नाही नाही त्याची काहीही गरज नाही आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत जितकी काही भांडणं झाली आहे ना त्या सगळ्याचा बदला घेईल हा. राया म्हणतो की असं नाही करायचं हा, मी कान पिळणार आहे तुझा. रजनी म्हणते की असं कसं, कान तर पिळावंच लागेल. राया तू पिळ त्याचा कान. ऋतुजा म्हणते की पण बिन काही नाही, राघव ही रीत आहे. राया तू पिळ त्याचा कान. राया राघवचा कान पिळायला लागतो तेव्हा राघव म्हणतो की एक मिनिट, हे सर्व गुरुजी सांगतील तेव्हा करायचं, हे आता नाही करायचंय, हे नंतर करायचंय. राया म्हणतो की हो पण माझं ठरलंय की मी तुझा कान पिळणार आहे आणि मी तुला हे खडसावून सांगणार आहे की माझ्या बहिणीला सुखी ठेव, नाहीतर हाच कान उपटून मी तुझ्या हातात देईल. राघव म्हणतो की अरे थोडा तरी विचार कर, तुझी बहीण ही माझी होणारी बायको आहे, मी तिला थोडा तरी त्रास देईल का? आणि बाबा मी सिंधूला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, मला माफ कर बाबा. त्यावर राया म्हणतो की हो गुड बॉय. सर्वजण अगदी आनंदात असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की अरे पण नवरी मुलगी कुठे? ऋतुजा जरा बघ जा. ऋतुजा म्हणते की मी कशाला? रजनी म्हणते की राहू दे मी बघते. त्यावर राघव म्हणतो की नाही मी बघतो. रजनी म्हणते की राघव अरे एवढी काय लागली आहे तुला? आम्ही नाही बाबा आमच्या नवरीचा चेहरा लग्नाच्या आधीच दाखवणार. रुक्मिणी म्हणते की हो बरोबर, यामध्ये माझं आणि रजनीचं मत तर जुळतंय. लग्नाच्या आधी नवरा बायको एकमेकांना भेटतही नाही आणि बघतही नाही, समजलं? राघव म्हणतो की नाही नाही काकू तुझं बरोबर आहे, पण मग हे सगळं जेव्हा पहिल्यांदा लग्न करतात तेव्हा होतं ना. आमचं तर प्रॅक्टिकली दुसरं लग्न आहे, म्हणून म्हटलं जरा बघून येतो. रुक्मिणी म्हणते की बरं जा मग. राघव अगदी लाजत सिंधूकडे जात असतो. बाकीचे सर्वजण मात्र राघवला खूप चिडवत असतात आणि सर्वजण तो गेल्यावर खूप हसत असतात. तर इकडे राजश्री आणि रेश्मा दोघीही सिंधूला तयार करत असतात. तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू खूप सुंदर दिसतीयस तू, अगदी तुला कोणाची दृष्ट नको लागायला. सिंधू म्हणते की हो आई छान दिसते, पण थोडे गजरे कमी करूयात का? किती गजरे आहेत हे, आता किती नटवणार आहात मला? त्यावर रेश्मा म्हणते की खूप नटवणार आहोत, जेवढी आमची दोघींची हौस आहे ना तेवढी तुला नटवणार आहोत. आणि तू आज नवरी आहेस की नाही, नवरीने सगळ्यांमध्ये उठून दिसायला हवंय. थोड्यातच राघव तिथे येतो. राजश्री म्हणते की काय रे तुझं इथं काय काम आहे? राघव म्हणतो की काही नाही, वाट बघून जरा दमलो थोडासा, म्हटलं बघावं की नवरी कशी नटते असं म्हणून सिंधूच्या समोर येऊन तू बसतो. सिंधू ही खूप लाजत असते. राजश्री म्हणते की काय रे तुला माहीत नाही, लग्नाच्या आधी नवऱ्याने नवरीला बघायचं नसतं. राघव म्हणतो की अगं आई ते पहिल्या लग्नामध्ये मी काकूला आता हेच सांगितलंय आणि हे आमचं दुसरं लग्न आहे ना, म्हणून राहावलं जात नाहीये. अजून किती वेळ लागणार आहे नटायला? रेश्मा म्हणते की झालंच आहे, मोजून 5 मिनिटं लागतील. रेश्मा म्हणते की बरं भाऊजी आलाच आहात तर सांगा ना मी कसं नटवलंय सिंधूला आणि कशी दिसतेय ती? राघव म्हणतो की खरं सांगू, सिंधू अगदी फुलवंती दिसतीये. सिंधू म्हणते की फुलवंती? आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे गजरे जरा जास्त होते, काढा बरं आधी. राजश्री म्हणते की काही काढायची गरज नाहीये, सिंधू तू अगदी छान दिसतीयस. आणि ती राघवला म्हणते की काय रे आज तुमचं लग्न आहे ना, निदान आज तरी तिला चिडवू नकोस. सिंधू तू खूप सुंदर दिसतेस अगं. सिंधू म्हणते की जाऊ दे आई, माझा तर आता मूडच गेलाय. राजश्री म्हणते की हे बघ सिंधू असा मूड घालवायचा नाही, अगं तू खूप छान दिसतेस फुलवंती. आता मात्र राघव हसायला लागतो, कारण राजश्री सुद्धा सिंधूला चुकून फुलवंती असं म्हटलेली असते. सिंधू म्हणते की आई तुम्ही पण? राजश्री अगदी कान पकडून सिंधूची माफी मागत असते. तेव्हा सिंधू म्हणते की आता तर मला बाहेरच यायचं नाहीये, त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं, त्यांनाच काही किंमत नाही तर जाऊ दे ना. राघव म्हणतो की रिलॅक्स, इथून पुढे तुला कोणीही फुलवंती नाही म्हणणार, कळलं फुलवंती? सिंधू पुन्हा राघवकडे रागाने बघायला लागते. तेव्हा रेश्मा म्हणते अहो भाऊजी तुम्ही कशाला तिला फुलवंती म्हणताय, तुम्ही उगाच चिडवता हा तिला. राघव म्हणतो की अगं मी कुठं म्हटलो की ती सुंदर दिसत नाहीये, ऑफकोर्स ती सुंदर दिसतीये, पण इथून पुढे मी तिला तयार करतो, मलाही माझी नवरी आवडली पाहिजे ना. रेश्मा म्हणते की भाऊजी तुम्ही? सिंधू म्हणते की काही गरज नाही, मला काय माझ्या लग्नात भूत नाही दिसायचंय. राघव म्हणतो की हे बघ तू अजिबात भूत दिसणार नाही, तू फक्त मला एक चान्स दे. सिंधू म्हणते की काही गरज नाहीये. राजश्री सिंधूला म्हणते की हे बघ सिंधू मला खात्री आहे की तो तुला अगदी छान तयार करेल. राघवला म्हणते की हे बघ तुला तिला छान नटवायचं आहे हा, आणि आज ती सुंदर दिसली नाही तर गाठ माझ्याशी आहे. राघव म्हणतो की आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आणि सिंधू तू डोळे बंद कर आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेव. सिंधू डोळे बंद करते. राघव तिच्या केसांवर असलेले एक्स्ट्रा गजरे हटवतो आणि तिला हार घालतो आणि तिला मुंडवळ्याही लावतो आणि सिंधूला सांगतो की आता उघड डोळे. सिंधू जेव्हा डोळे बघते तेव्हा तिला खूप आवडतं
आणि राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू खूप सुंदर दिसतेस, आता पटकन आवरून बाहेर ये, मी तुझी वाट बघतोय. राजश्री म्हणते की रेश्मा ऐकलं का, एका मुलाला किती घाई झाली आहे ते. अगं त्याचं लक्षच नाही आहे की आजूबाजूला कोणीतरी आहे. राघव म्हणतो की अगं आई तसं काही नाही आहे, बरं सिंधू मी तुझी बाहेर वाट बघतोय. राघव गेल्यानंतर रेश्मासुद्धा सिंधूची मज्जा घेत असते आणि म्हणते की अगं सिंधू अजून किती वाट बघायला लावणार आहेस त्यांना. आणि मग सर्वजण हसत असतात. इकडं कांता आणि त्याचे सगळे साथीदार उभे असतात. कांता म्हणतो की मी काय सांगतोय आता ते नीट लक्षात ठेवायचं. राघव आणि सिंधू आता पुन्हा लग्न करताय, त्यामुळे मी असताना त्या दोघांचं लग्न अजिबात होऊ द्यायचं नाही. आणि मग त्यासाठी दुनिया इकडची तिकडं करायला लागली तरीही चालेल. सिंधू आता मला कुठल्याही हालतमध्ये माझ्या आयुष्यात हवी आहे. सगळं सामान घेतलंय ना. तर त्याचे साथीदार म्हणतात की हो. कांता म्हणतो की बघ आता सिंधू तुझा सगळा माज उतरवतो मी, तेही एका मिनिटात. तुझ्या प्रेमासाठी मला तुझी अख्खी फॅमिली जरी संपवावी लागली तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण आता मी तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या 25 जूनच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कांता व कांताचे गुंड रायाला रस्त्यावर खूप मारत असतात. तेवढ्यात एक मुलगा राघवला फोन करतो आणि सांगतो की राघव सर तुमच्या भावाला इथं गुंड खूप मारताय. हे ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. राघव, सिंधू आणि राणी तिघंही रायाकडे जाण्यासाठी निघतात. तेव्हा ते बघतात की कांता आणि राया या दोघांमध्ये हातापाई सुरू असते आणि कांताच्या हातात पिस्तूल असतं. जेव्हा राणी तिथे येते तेव्हा राणी म्हणते की राया. जेव्हा राणी हे सर्व बघते तेव्हा राणीला खूप मोठा धक्का बसतो. राणी रायाला आवाज देते तेव्हा राया हा राणीकडे बघायला जातो आणि कांता रायाला गोळी झाडतो. आणि हे बघून मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो आणि सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तर मित्रांनो असेच लग्नाची बेडी या मालिकेचं डेली अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.